आज सकाळी महाराष्ट्र विधिमंडळाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। मी सध्या मुंबईच्या हायकोर्टाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस संरक्षण दल जे आहे ते सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे। त्यासोबतच या संपूर्ण परिसराची आता चाचपणी केली जाते, पाहणी केली जाते आणि पोलिसांकडून हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता आपल्या ताब्यात घेण्यात आल्याचं बोललं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी एक निनावी मेल आला होता आणि या मेलमधून विधान भवन आणि त्यासोबतच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हायकोर्ट आणि इतर ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आता पोलीस यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून आता सर्व ठिकाणी त्यांनी पोलिसांना अलर्ट केलेला आहे आणि चाचपणी सुरू केलेली आहे, तपासणी सुरू केलेली आहे, त्यासोबतच चौकशीसुद्धा सुरू झालेली आहे। आज सकाळीच बॉम्ब शोधक पथक आणि सुरक्षा पथक जे आहे ते मुंबईच्या विविध संस्थांमध्ये दाखल झालेले आहेत। त्यासोबतच हायकोर्टमध्ये सुद्धा पोलीस आता दाखल झालेले आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून या संपूर्ण परिसराची आता कसून चौकशी केली जाते, पाहणी केली जाते आणि अद्याप तरी कुठलीही संशयास्पद वस्तू या ठिकाणी आढळलेली नाही आहे अशी माहितीसुद्धा सूत्रांकडून मिळते। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।